नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शाब्दिक गणिते वर्बल क्वेश्चन्स पार्ट ए. एक चलातील रेषीय समीकरणे यामध्ये टाइप नंबर फर्स्ट आहे आणि उदाहरण नंबर 1. x अधिक 11 बरोबर 15. मित्रांनो, आपल्याला या x ची किंमत काढायची आहे. मग आता x ची किंमत काढताना काय करायचं बघा, या ठिकाणी हा जो प्लस 11 आहे अधिक 11 आहे याला काय करायचं, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचं. म्हणजे मित्रांनो, हा पक्ष बदलणार, पक्ष बदलला की चिन्ह बदलतं. मग आता x ला आपण ठेवणार जागेवर, त्यानंतर बरोबर 15 आहे तिथेच आहे, 15 ने जागा बदललेली नाही. प्लस 11चं काय होणार, मायनस 11. मित्रांनो, हा 11 पक्ष बदलतो, त्याचं चिन्ह बदलतं, वजा 11. मग आता x बरोबर 15 वजा 11, उत्तर आलं 4. x ची किंमत आपल्याला मिळाली 4. यानंतर उदाहरण नंबर 2. x अधिक 20 बरोबर 15. मित्रांनो, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. आता या ठिकाणी हा जो अधिक 20 आहे तो आपला पक्ष बदलणार आहे, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाणार आहे. मग पक्ष बदलला म्हणजे चिन्ह बदलणार. मग प्लस 20 आहे तो पलीकडे गेल्यानंतर होणार मायनस 20. बघा, या ठिकाणी x, त्यानंतर बरोबर 15 आहे तिथेच आहे, अधिक 20 चे होणार वजा 20. आता मित्रांनो, आपल्याला x ची किंमत मिळेल. आता हा 15 अधिक आहे आणि 20 वजा आहे. चिन्ह भिन्न असेल तर आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. 20 मधून 15 वजा केले, खाली राहिले 5 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 5. आपलं उत्तर आलं, x ची किंमत आपल्याला मिळाली वजा 5. उदाहरण नंबर 3. x अधिक 12 बरोबर वजा 13. मित्रांनो, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हा जो अधिक 12 आहे तो आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचा, म्हणजे तो पक्ष बदलणार, मग त्याचं चिन्ह बदलणार. x बरोबर वजा 13 जागेवरच आहे. मग आता हा प्लस 12चा काय होणार, मायनस 12. मग मित्रांनो बघा, x ची किंमत आपल्याला मिळेल. आता मायनस 13 आणि मायनस 12 चिन्ह सारखे असेल तर आपण करतो बेरीज आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे 13 अधिक 12 झाले 25 वजा 25. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे x ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळाली वजा 25. यानंतर आहे उदाहरण नंबर 4. x वजा 17 बरोबर 23. पुन्हा मित्रांनो, आपल्याला काढायची आहे x ची किंमत. हा जो वजा 17 आहे तो आपला पक्ष बदलणार, मग त्याचं चिन्ह पण बदलणार. x बरोबर 23 आहे तिथेच आहे, वजा 17 चे होणार अधिक 17. मग x ची किंमत मित्रांनो, 23 मध्ये आपल्याला 17 मिळवायचे, 7 आणि 3 10, हातचा आला 1, 1 आणि 2 3 आणि 1 4, x बरोबर 40. मित्रांनो, x ची किंमत आपल्याला मिळाली x बरोबर 40. यानंतर उदाहरण नंबर 5. x वजा 40 बरोबर वजा 17. मित्रांनो, आपल्याला काढायची आहे x ची किंमत. x बरोबर, आता हा जो वजा 40 आहे मित्रांनो, आपल्याला याचा पक्ष बदलायचा, म्हणजे याचं चिन्ह पण बदलेल. म्हणजे वजा 40 जो आहे तो बरोबर चिन्हाच्या आपल्याला उजवीकडे न्यायचा, म्हणजे तो वजा 40चा काय होणार, अधिक 40 होणार. म्हणजे बघा, वजा 17 आहे तिथेच आहे, वजा 40चा अधिक 40. आता मित्रांनो, x बरोबर चिन्ह भिन्न असेल, वजा 17 आणि अधिक 40 चिन्ह भिन्न असेल त्यावेळेला आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. 40 मधून 17 गेले तर मित्रांनो खाली शिल्लक राहणार 23. बघा, या ठिकाणी 10 होणार, 10तून 7 गेले, खाली राहणार 3, इथे होणार 3, 3तून 1 गेला 2, म्हणजे 23 उत्तर येणार. 40 मधून 17 गेले 23 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक 23 आपलं उत्तर येणार. अधिक लिहिले तरी चालतात, नाही लिहिले तरी पण चालतात, म्हणजे x बरोबर 23. यानंतर शेवटचं उदाहरण नंबर 6. x वजा 21 बरोबर 50. मित्रांनो, हा आपला पहिला प्रकार आहे आणि या पहिल्या प्रकाराचे आपल्याला हे 6 उदाहरणे बघायचे आहेत. बघा, x ची किंमत आपल्याला काढायची आहे. x बरोबर हा जो वजा 21 आहे याला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचा आहे, म्हणजे मित्रांनो त्याचा पक्ष बदलायचा, पक्ष बदलला की चिन्ह बदलणार. वजा 21चा काय होणार, अधिक 21 होणार. म्हणजे बघा, वजा 50 आहे तिथेच आहे,
वजा 21चे अधिक 21. मग मित्रांनो एक्स बरोबर, आता चिन्ह भिन्न असेल, वजा 50 आणि अधिक 21 चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे 50 मधून 21 गेले, खाली राहिले 29, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे -29. एक्सची किंमत आपल्याला मिळाली वजा 29. टाईप सेकंड. उदाहरण नंबर 1, 5x बरोबर 20. मित्रांनो आपल्याला काढायची आहे एक्सची किंमत. आता बघा 5 आणि हा एक्स यांच्यामध्ये आहे गुणाकार. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, तर मित्रांनो काय करायचं, एक्स हा जागेवर ठेवायचा आणि हा जो 5 आहे याचा पक्ष बदलायचा, म्हणजे 5ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचं. मग 5 आणि एक्स यांच्यामध्ये आहे गुणाकार. मग 5ला जर आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेलं तर 5 काय होणार, भागिले होणार. म्हणजे बघा एक्स बरोबर 20 भागिले 5. बघा एक्स जागेवर आहे, एक्सला बरोबर चिन्हाच्या डावीकडेच ठेवले, 20 सुद्धा त्याच्या जागेवर आहे, फक्त पक्ष बदलला 5ने. मग 5 आणि एक्स यांच्यामध्ये गुणाकार होता, 5 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर झाला गुणिलेचा, झाला भागिले. मग आता मित्रांनो बघा आपल्याला एक्सची किंमत काढायची, 5 1 5 आणि 5 चोक 20 म्हणजे एक्स बरोबर 4. मित्रांनो आपल्याला एक्सची किंमत मिळाली 4. यानंतर उदाहरण नंबर 2, 5x बरोबर वजा 20. तर मित्रांनो पुन्हा आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, 5 आणि एक्स यांच्यामध्ये आहे गुणाकार. आपल्याला 5 या संख्येला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचं, 5 आणि एक्स यांच्यामध्ये आहे गुणाकार, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर 5 होणार भागिले. म्हणजे बघा एक्स बरोबर वजा 20 भागिले 5. मग आता 5 1 5 आणि 5 चोक 20 म्हणजे मित्रांनो एक्सची किंमत आपल्याला मिळाली वजा 4. आता हे वजा 4 का आले, गुणाकार आणि भागाकारामध्ये मित्रांनो आपण वजा चिन्ह मोजतो. विषम वेळेस आलं तर उत्तर वजा येतं आणि समवेळेस वजा चिन्ह आलं तर आपलं उत्तर अधिक येतं. म्हणजे वजा चिन्ह एक वेळेस आलं तर उत्तर आपलं वजाच येणार आणि वजा चिन्ह 2 वेळेस आलं तर आपलं उत्तर अधिक येणार. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं एक्स बरोबर वजा 4. यानंतर आहे उदाहरण नंबर 3, वजा 5x बरोबर 20. मित्रांनो आपल्याला काढायची आहे एक्सची किंमत, वजा 5 आणि एक्स यांच्यामध्ये आहे गुणाकार. वजा 5ला आपल्याला काय करायचं, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचं, एक्स जागेवर ठेवायचा, म्हणजे एक्सला बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे तिकडंच ठेवायचा, बरोबर 20 सुद्धा जागेवर आहे. पण मित्रांनो हा जो 5 आहे आणि एक्स यांच्यामध्ये आहे गुणाकार, मग वजा 5ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर तो होणार भागिले, म्हणजे भागिले वजा 5. 5 1 5 आणि 5 चोक 20. मित्रांनो पुन्हा आपल्याला एक्सची किंमत मिळाली वजा 4. आता या ठिकाणी सुद्धा आपलं उत्तर वजा 4 आलंय. पुन्हा मित्रांनो गुणाकार आणि भागाकारामध्ये वजा चिन्ह मोजायचं. एक वेळेस आलं, 2 वेळेस आलं, 3 वेळेस आलं की किती वेळेस आलं, ते एक वेळेस आलंय. म्हणजे विषम वेळेस आलं तर उत्तर वजा आणि समवेळेस आलं तर उत्तर अधिक. एक्स बरोबर वजा 4. आणि यानंतर चौथं उदाहरण आहे वजा 5x बरोबर वजा 20. तर मित्रांनो आपल्याला या एक्सची किंमत काढायची आहे, वजा 5 आणि एक्स यांच्यामध्ये आहे गुणाकार. या 5ला आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचंय. मित्रांनो एक्स आपल्याला एक्स जागेवर ठेवायचा, पक्ष बदलायचा आहे वजा 5ला. मग वजा 5ने जर या ठिकाणी मित्रांनो म्हणजे थोडक्यात 5ला पक्ष बदलायचा आहे, या ठिकाणी वजा चिन्हाचा विचार करू नका, 5ला पक्ष बदलायचा. 5 आणि एक्स यांच्यामध्ये आहे गुणाकार, 5ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर होणार भागाकार. मग एक्स जागेवर आहे, वजा 20 सुद्धा जागेवर आहे, पक्ष बदलायचा 5ला, तो आहे गुणिले, तो होणार भागिले वजा 5 भागिले वजा 5. आता मित्रांनो बघा 5 1 5 आणि 5 चोक 20 म्हणजे मित्रांनो आता एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे 4. आता मित्रांनो एक्सची किंमत 4 का लिहिली, कारण की वजा चिन्ह गुणाकार आणि भागाकारामध्ये आपण वजा चिन्ह मोजतो, वजा चिन्ह दोनदा आलं म्हणून उत्तर आपलं अधिक आलं. वजा चिन्ह जर एकदाच आलं असतात तर आपलं उत्तर वजा आलं असतं. एक्स बरोबर किंमत मिळाली 4. मित्रांनो या पद्धतीनं आपण हे दुसऱ्या प्रकारचे
एक चलातील रेषीय समीकरणे बघितले. यानंतर आणखीन 3, 4, 5 असे आणखीन पुढे बरेच प्रकार आहे. ते सगळे प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.